ब्रेक नंतर पुण्याला जाऊयात आणि पुण्यानंतर नागपूरला आपल्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत. महाजन सर, इकडे एक मुद्दा उपस्थित, दोन मुद्दे प्रामुख्याने येत आहेत. सुरक्षा व्यवस्थेला ऑपरेट करणारे मुळात केंद्र शासन आहे आणि त्यानंतर येणारं काश्मीरचं शासन आहे. काश्मीर काही प्रमाणात आपण म्हणूयात, या बाबतीत भाजपची वृत्ती जी आधी काँग्रेसच्या काळात होती आणि आता होती, ते पाहता आपण हा मुद्दा, काश्मीरचा मुद्दा डेलिकेटली ज्या प्रकारे हँडल करायला पाहिजे होता त्या बाबतीत आपण कमी पडतोय असं बाकीच्यांचं म्हणणं पडतंय. आपल्याला काय वाटतं? जोपर्यंत काश्मीरमधल्या रणनीतीचा संबंध आहे तोपर्यंत काहीही फरक पडलेला नाही. बरं. जी रणनीती पहिले होती तीच आहे. म्हणजे भारतीय सैन्य हे पाकिस्तान आणि भारताची मधली जी LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल आहे, त्याच्यावरती इन्फिल्ट्रेशन थांबायचा प्रयत्न करते आहे. आणि ऑन ॲन ॲव्हरेज प्रत्येक वर्षी या LOC वरती 60 ते 70 एन्काउंटर्स होतात आणि जवळजवळ 300-400 दहशतवादी तिथे मारले जातात. जोपर्यंत काश्मीरच्या आतला प्रश्न आहे, 95% दहशतवादी LOC वरती मारले जातात. एक 5% भारताच्या काश्मीरच्या आत घुसण्यामध्ये त्यांना यश मिळतं. आणि काही भारताच्या इतर सीमेवरनं, म्हणजे बांगलादेश सीमा आहे, नेपाळ सीमा आहे, इकडनं पण आत येतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आज काश्मीरवरती पाकिस्तानचं धोरण हे फार लॉंग टर्म धोरण आहे आणि काश्मीरमध्ये ते जे दहशतवाद आहे तो त्याला चालूच ठेवतील. आता एक लक्षात घ्या, आज असं म्हटलं जातं की काश्मीरमध्ये 200 ते 250 दहशतवादी असावेत. का यांची संख्या वाढवून 300 किंवा 400 किंवा 500 पर्यंत होऊ शकत नाही? याला आम्ही आमच्या आर्मीच्या शब्दांमध्ये म्हणतो कॅलिब्रेटेड व्हायलन्स. कॅलिब्रेटेड हे एवढंच प्रेशर भारतावरती टाकायचं की ज्यामुळे भारत वाटाघाटी करायला येईल आणि जगाकडनं तुम्हाला ब्लेम केलं जाणार नाही की तुम्ही काहीतरी चुकीचं करता आहात. त्याच्यामुळे पाकिस्तान पुढचे 50 वर्ष या गोष्टी करतच राहणार आहे. म्हणून तुमची सगळी पॉलिसी ही लॉंग टर्म असायला पाहिजे. आणि मला इथे खरोखर एक गोष्ट कौतुक करावं असं वाटतं की मी पहिल्या वेळा एका डिबेटमध्ये येतो आहे की जिथे राजकीय पक्ष एकत्र येऊन म्हणतायत की हा राष्ट्रीय प्रश्न आहे. मला वाटतं जर असं झालं तर फार चांगलं होईल. आणि हा जो राष्ट्रीय प्रश्न आपण आता बनवलेला आहे तसाच तो राष्ट्रीय प्रश्न काश्मीरमध्ये बनला पाहिजे. माझं एक स्वतःचं एक प्रामाणिक मत आहे की काश्मीरमध्ये सगळ्या पक्षांचं मिळून गव्हर्नमेंट असावं. म्हणजे याच गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही PDP आणि BJP तर आहेत, त्याच्यामध्येच तुम्ही नॅशनल कॉन्फरन्सला पण सामील करा, याच्यामध्येच काँग्रेसला पण सामील करा आणि जे तुम्ही करायचं सगळं मिळून करा. म्हणजे तुम्हाला एकमेकाला क्रिटिसाइज करायची गरज पडणार नाही. जे करायचं ते तुम्ही सगळं ते मिळून करू शकाल. तर तो झाला पॉलिटिकल प्रश्न. जोपर्यंत अँटी टेररिस्ट ऑपरेशन जे आहेत त्यामध्ये आता फार मोठा फरक पडलेला आहे सायबर वर्ल्डमध्ये. आणि इथे आपण कमी पडतो आहोत. आज अक्षरशः हजारो वेबसाईट्स आहेत, हजारो न्यूजपेपर्स आहेत, हजारो ब्लॉग्स आहेत, हजारो फेसबुक आहेत, त्याच्यावरती कंट्रोल. एक्झॅक्टली. पण महाजन सर, याच मुद्द्याबद्दल ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री काश्मीरचे ओमर अब्दुल्ला असं म्हणाले की हा बुरहान वनी जो सोशल मीडियावरती काही फियादीन बनवू शकला असता, टेररिस्ट बनवू शकला असता, आज त्याने स्वतःच्या कबरीवरनं 40,000 30,000 लोकांना जोडून घेतलेला आहे. या दाव्यामध्ये, हा त्याचा दावा इनडायरेक्टली त्यांना म्हणायचं होतं की या वनीला अशा प्रकारे मारणं गरजेचं होतं का, त्याला नुसतं ताब्यात घेता आलं नसतं का? याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? दरवेळी किलिंग हा ऑप्शन ठरू शकतो का? 100% दहशतवाद्यांना मारायलाच पाहिजे. आणि उमर अब्दुल्ला हे स्वतःच अतिशय देशद्रोहीपणा करतात. त्यांनी काहीतरी पॉझिटिव्ह बोलायला पाहिजे होतं. पण ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यांनी ट्विटरवरनं काश्मीरचा राज्यकारभार चालवायचा प्रयत्न केला. त्यांना एवढं पण माहीत नव्हतं की ट्विटर म्हणा, सोशल मीडिया म्हणा, ही फक्त जे तरुण वर्ग आहे त्यांना माहिती आहे. 90% काश्मीरी रहिवाशांना काहीही याच्याविषयी काहीही माहिती नाही. पण आता ते मोठा ॲडव्हाइस देत आहेत की मेहबूबा मुफ्ती शुड लीड फ्रॉम द फ्रंट. स्वतः असताना लपून बसलेले होते, कधी पण आपल्या ऑफिसच्या बाहेर पडले नाहीत. आणि काश्मीरमध्ये काही शांतता निर्माण करण्याकरता, काही स्वतःची मदत करण्याकरता तिथे ते उलट आगीत तेल घालतायत. मी त्यांना सांगू इच्छितो, उमर अब्दुल्लांसारखे येतील आणि जातील, पण काश्मीर काही म्हणजे किती हिंसाचार करा, काश्मीर काय भारतापासून वेगळा होणार नाही. हा एक मुद्दा मी अतुल लोंढेंकडे पण जातो, कारण मला पुन्हा वेळेचं डिस्ट्रीब्युशनही बघायचं आहे. अतुल लोंढेजी, हेमंत महाजनांनी मगाशी मेहबूबा मुफ्तींबद्दल आपलं मत मांडलं. मेहबूबा मुफ्तींबरोबर भाजपने सरकार स्थापन करणं काश्मीरमध्ये, हा स्वतःमध्येच भाजपच्या काश्मीरच्या अनुषंगाने पॉलिटिक्सचा सगळ्यात मोठा पराभव आहे. कारण तुम्ही मुळातच ज्या लोकांना आपल्या गटामध्ये सामील करून घेतले तेच सॉफ्ट एक्झिटवादी आहेत, काश्मीरमधून विभक्त होण्याच्या वादाचे आहेत, सौम्य पातळीला.
असं आहे प्रसन्न की तिथे इलेक्शन्स घडवून आणणं हे अतिशय महत्वाची बाब आहे. आणि आता जसं अवधूत वाघ बोलत होते तर मला कळतच नव्हतं की ते काँग्रेसची बाजू घेऊन बोलतात आहेत की काय. म्हणजे युपीएच्या काळामध्ये असताना आम्ही हीच बाजू मांडत होतो की तिथे 3 पॉवर सेंटर आहे. एक इक्लिप्टिक क्लास म्हणजे मौलानाचा क्लास आहे, एक तिथे मिलिटरीचा क्लास वेगळा आहे आणि एक्झिक्युटिव्ह क्लास हा फार वीक आहे निवडून आलेला असला तरी. तर त्यांच्यासोबत चर्चा कशी करायची हा प्रश्न येतो आणि कठोर पावलं जी आहे ते अनेक वेळा आपण घेतलेले आहेत. आता इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की तिथे सरकार असणं आवश्यक आहे. जर आपण असं म्हटलं की कोणासोबत गेले आणि कोणासोबत नाही गेले तर नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आणि बीजेपीचं सरकार होऊ शकत होतं का? कारण ते शक्य नव्हतं. कारण बीजेपीने ज्या पद्धतीची भूमिका आजपर्यंत घेतली होती ती भूमिका अतिशय म्हणजे सगळेच देशद्रोही तेच एकटे देशप्रेमी अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. आणि एक समन्वयवादाची भूमिका आणि काश्मीरचा प्रश्न समजून घेऊन देशहिताच्या अनुषंगाने जर चर्चा करत राहिले असते तर कदाचित वेगळं चित्र पुढे आलं असतं. आता पीडीपीची भूमिका ही जगजाहीर आहे, त्याला सगळ्याच लोकांचा विरोध आहे, त्याला कोणाचा सपोर्ट असण्याचं काहीच कारण नाहीये. पण आता त्यांना सरकारमध्ये जाणं, तिथे सरकार असणं ही एक आवश्यक बाब आहे. ही फक्त राजकारणाची गरज नाहीये तर ही देशहिताची सुद्धा गरज आहे. कारण सरकार असणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे आपण त्याच्या पुढे जाऊन जर विचार केला तर ते जास्त महत्वाचं होईल की आता जी सगळे लोक आम्ही तर पहिलेपासूनच ती भूमिका घेतोय देशहिताची आणि देशहिताच्या संबंधातली. याला एक आंतरराष्ट्रीय आयाम नवीन असा आहे. म्हणजे आपण 4 युद्ध खेळलो, 4 युद्ध जिंकलो आपण. आता मात्र चायना, भारत आणि पाकिस्तानी तिन्ही न्यूक्लिअर देश आहेत. हे तिन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत आणि 3 शेजारी 2 अण्वस्त्रधारी देशामध्ये युद्ध होऊ शकत नाही. नाहीतर क्युबाला अमेरिकेने कधीच संपवलं असतं. अमेरिकेने आपल्या खंडामध्ये कधीही युद्ध केलं नाही. अमेरिकेने नेहमी 9,000-10,000 किलोमीटर दूर जाऊनच युद्ध केलेलं आहे. त्यामुळे याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो थोडासा वेगळा असला पाहिजे. एक आयसिस नावाचा जो प्रकार आहे तो बलुचिस्तान पासून, अफगाणिस्तान पासून सगळ्या जगाला जो आहे तो भेडसावतो आहे. कारण इराक मधलं सरकार चुकीनं पाडल्या गेलं असं आता नवीन एक आला. चुकीनं नाही, ते ठरवून पाडण्यात आलेलं होतं. त्याचे परिणाम जे ते सगळ्यांना भोगावं लागत आहे. त्यामुळे त्याच्या अनुषंगानं सुद्धा येणाऱ्या काळातलं जे धोरण आहे ते आपल्याला ठरवावं लागेल. सर्व लोकांना विश्वासात घ्यावं लागेल. सर्व लोकांना हा देश तुमचा सर्वांचा आहे. या देशाचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्व घटक सहभागी झाले होते. त्यामुळे प्रत्येक घटकाचा हक्क सारखा आहे अशा पद्धतीचा एक विश्वास निर्माण करावा लागेल. तुमचं हे मत फक्त अवधूत वाघांना पटतंय का विचारत? कारण त्यांना बहुधा मगाशी मुद्दा मांडायचा होता, त्यांनी आता नाही, मला शेवटचा मत मुद्दा व्यक्त केलं तर ते बोलतायत तुमच्याशी मत मांडतात. पहिली गोष्ट म्हणजे पीडीपीचं धोरण जगजाहीर आहे, तसं भारतीय जनता पक्षाचं धोरण पण जगजाहीर आहे. जर पीडीपी आणि भारतीय जनता पक्ष जम्मू काश्मीरमध्ये एकत्र आले असतील तर याचा अर्थ असा नाही की भारतीय जनता पक्ष पीडीपी कडे झुकला. याचा अर्थ असा पण होऊ शकतो की पीडीपी हा भारतीय जनता पक्षाकडे झुकला. एक मला बोलू देत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी एखादं स्टेट गव्हर्नमेंट होतं त्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये फक्त लॉ अँड ऑर्डर ही सिच्युएशन हा एक डिपार्टमेंट नसतं, हेल्थ असतं, ऍडमिनिस्ट्रेशन असतं, एज्युकेशन असतं. त्या बाबतीत मी जात नाही. परंतु आज काश्मीरमध्ये असं आहे की काश्मीरमध्ये गेली अनेक वर्ष लष्कर आहे. मी परवा श्रीनगरमध्ये जाऊन आलो, मी स्वतः होतो. श्रीनगरमध्ये सुद्धा टुरिस्टसाठी अर्ध श्रीनगर आणि अर्ध श्रीनगर हे टुरिस्टसाठी नाही बरं का. आणि त्याच्यामध्ये संपूर्णपणे लष्कराचं हे आहे. तुम्ही बारामुल्लाला जा किंवा इतर ठिकाणी जा, अनंतनागमध्ये जा, तिकडे अनेक ठिकाणी लष्कराच्या छावण्या आहेत आणि इतर ठिकाणी तुम्ही मोकळेपणाने फिरू शकता. याचाच अर्थ असा की काश्मीरमध्ये सुद्धा आज नाही, 1980च्या दशकापासून आजपर्यंत लष्कराचं प्रभुत्व आहे. आणि लष्कराच्या कॅपॅसिटीवर आणि कॅपॅबिलिटीवर आणि त्यांच्या देशभक्तीवर आपण कोणीही शंका व्यक्त करू नये. देशाची पण तुमचे कधी काळचे समर्थक अशोक पंडितांसारखी व्यक्ती जे कधी काळी तुमच्यासारख्यांचे समर्थक पक्षाचे होते ते आज म्हणतात की पीडीपी बरोबर भाजप जातेच कशी, आणि हाच धोरणाचा अपयश आहे असं त्यांच्यासारख्यांचा दावा आहे की जे स्वतः काश्मीरमध्ये त्यांचे रूट्स आहेत. नाही, आता असं आहे की अशोक पंडितांच्या मताचा मी आदर करतो, तसंच मी कुमार केतकरांच्या पण मताचा आदर करतो. सर्वांच्या मताचा आदर करून मी असं म्हणतो की जसं अतुल लोंढे म्हणाले की सरकार स्थापन होणे गरजेचं होतं. शेवटी कोणी कोणाबरोबर जाऊन, कारण शेवटी जे बहुमत मिळालं होतं ते कोणालाच बहुमत मिळालं नव्हतं. इतक्या वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे तिकडे आमदार पण निवडून यायचे नाहीत. आज अशा संख्येने आमदार निवडून आले की ते बहुमताच्या आम्ही जवळ गेलो. काश्मीर घाटीमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं नाही तर जम्मूमध्ये प्रचंड यश मिळालं. शेवटी पीडीपी बरोबर जाण्याचा निर्णय पुष्कळ वाटाघाटी नंतर आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम मधनं गेला. आमचे डिफरन्स ऑफ ओपिनियन आहेतच, त्याच्यामध्ये काही तात्विक मतभेद असतील, परंतु कॉमन मिनिमम प्रोग्राम मधनं घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहोत. नंतर ह्या देशाची संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी जम्मू आणि काश्मीरची नसते, महाराष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी महाराष्ट्राची नसते. महाराष्ट्र किंवा गुजरात किंवा मध्य प्रदेश किंवा जम्मू काश्मीरच्या संरक्षणाची जबाबदारी सेंट्रल मिनिस्टर असते. मनोहर पर्रिकरांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की आणि आम्ही पूर्णपणे सूट दिलेली आहे, आमच्या आदेशाची वाट बघू नका, देशद्रोहांना कंठस्थान घाला. हे
आता मगाशी फारुख अब्दुल्लांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की ही इज नॉट द लास्ट. म्हणजे हा शेवटचा अतिरेकी नाही, हे आम्हाला मान्य आहे. आणि जोपर्यंत शेवटचा अतिरेकी भारतीय सैनिकांच्या बंदुकीला बळी पडणार नाही तोपर्यंत भारतीय सैनिकांच्या बंदुका चालूच राहतील. हे या आपल्या माध्यमातून मला ही खूप चांगली गोष्ट आहे आणि सैन्याच्या इंटिग्रिटी बद्दल आपला प्रश्नच घेतलेला नाहीये आपण. मुद्दा असा आहे की तुमच्या अलायन्स पार्टीमधल्या महबूबा मुफ्ती असं म्हणतात की सैन्याची अतिरिक्त तिकडे बळाचा वापर हा असू नये. त्यांनी खूप सायलेंट म्हणजे जरा सौम्य भाषेत ते म्हटलेले, पण त्यांचा मुद्दा हाच होता की काश्मीरमध्ये सैन्याचा हा अतिरेक असता कामा नये, कारण त्याच्यामुळे या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. आणि ओमर अब्दुल्लांनी अगदी उघडपणे म्हटलेलं आहे. तुमचा अलायन्स पार्टनर असं बोलत असताना भाजपची याबद्दलची काय भूमिका आहे? नाही, याच बरोबर तुम्ही दुसऱ्या एका वक्तव्यांकडे बघा. महबूबा मुफ्तीने आज एक स्टेटमेंट दिलेले आहे आणि त्यांनी आपल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि आपल्या सर्व मंत्र्यांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही लोकांमध्ये जाऊन तिकडे शांती तयार करण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांचा हिंसाचारामध्ये सहभाग कसा कमी होईल याच्यावर पण लक्ष द्या. याचा अर्थ असा की काश्मीरमध्ये पीडीपीचं आणि भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री आहेत त्यांना पण आदेश आहे, कारण शेवटी वी आर रिप्रेझेंटिंग वन पर्टिक्युलर स्टेट. आणि ह्या काश्मीरमधल्या ज्या 4 कोटी लोकसंख्या आहे त्या सर्व लोकसंख्येचं रिप्रेझेंटेशन. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा केतकरांपासून सुरू करण्यापूर्वी मला याच्यावरती सत्यजित तांबेंचं मत जाणून घ्यायचं. सत्यजित तांबेजी, याला सभ्य भाषेमध्ये ऑपॉर्च्युनिझम असा एक शब्द आहे, संधी साधूवाद. भाजपची आधीची भूमिका काश्मीरबाबतची, तिथल्या मिलिटन्सी बाबतची आणि आताची भूमिका, याच्यामध्ये हा तुम्हाला दिसून येतोय? नाही, याच्यात आता म्हणजे मला आता अवधूतजी जेव्हा बोलत होते अक्षरशः म्हणजे हसू येण्यासारखीच परिस्थिती आहे. कारण बीजेपीची भूमिका आणि बीजेपीने ह्याच्या आधीच्या 25 वर्षातल्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्या, ह्या सगळ्या आर्टिकल 370 असेल वगैरे वगैरे मुद्द्यांवर लढली. आणि अचानक आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामची आता आपण इथं म्हणजे चर्चा करतो, यांचा जो कॉमन मिनिमम प्रोग्राम पीडीपी सोबत झालेला आहे याच्यामध्ये असं आर्टिकल 370 वर असं लिहिलेलं आहे की हा मुद्द्यामध्ये स्टेटस को द्यायचं ठरलेलं आहे यांचं. म्हणजे तुम्ही किती मोठं सॅक्रिफाईस केलं. तुम्ही आता बोलले की पीडीपी आमच्याकडे झुकली का आम्ही पीडीपी कडे झुकलो. अर्थ याच्यात क्लिअर होतंय की तुम्ही पीडीपी कडे झुकलेले आहात, हे स्पष्ट त्याच्यामध्ये. नंबर 1चा मुद्दा. नंबर 2चा आज जी चर्चा आपली या ठिकाणी सुरू आहे याच्यामध्ये स्पष्टपणे म्हणजे मी सकाळी पण अनेक ठिकाणी पाहिलं आणि 2 दिवसापासून ही चर्चा सुरू आहे. याच्यामध्ये ते जे अंत्यविधी जो त्या बुरहानचा जो अंत्यविधी झाला, ती परिस्थिती हाताळताना पूर्णपणे अपयश या ठिकाणी आपल्या सिक्युरिटी फोर्सेसला आलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस तिथं गर्दी होत होती तिथं तुम्ही कंट्रोल करायला पाहिजे होतं. काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये सुद्धा आता अफजल गुरुला फाशी दिली. अफजल गुरु पॉप्युलर होते, त्या सेपरेटिस्ट जे लोक आहेत त्यांच्यामध्ये पॉप्युलरच होते. परंतु ज्यावेळेस तुम्ही एवढा पॉप्युलर चेहरा म्हणजे बुरहान जो वानी जो मुलगा आहे 22व्या वर्षी जो कमांडर होतो आणि तो सोशल मीडियावर इतका पॉप्युलर होता की हिजबुलच्या लोकांना त्याला कमांडर करावं लागलं. आणि असा जर पॉप्युलर माणूस जर तुमच्याकडून मेलेला आहे तर त्याची हँडलिंग जी सिच्युएशनची करायला पाहिजे होती ही अत्यंत योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे होती. ती हँडलिंग चुकलेली आहे. 11:30 वाजता त्याचं फ्युनरल होतं, त्यावेळेस प्रचंड हजारोच्या संख्येने लोक येतात, तुम्हाला दिसत होते. त्यावेळेस तुम्ही जर ती परिस्थिती हाताळली असती तर ही त्याच्यानंतर आज 30 लोकांचा जवळजवळ बळी, त्याच्यात 24 लोकांचा जो आज बळी इथं गेलेला आहे त्यातला एक पोलिसाचा बळी गेलेला आहे, ही परिस्थिती उद्भवली नसती. आणि ह्याच्यावर खऱ्या अर्थाने अपयश जे आहे ते तिथल्या पीडीपी सरकारचं पण आहे, केंद्रातल्या बीजेपी सरकारचं पण आहे आणि सगळ्याच सरकार या ठिकाणी दोन्ही सरकारचं आहे. कारण तिथलं ग्राउंडची अंडरस्टँडिंग त्यांची कमी पडलेली असं स्पष्ट मत आहे. मला माहिती आहे अवधूत वाघाने याबद्दल बोलायचं आहे. त्यापूर्वी एक जो मुद्दा आहे तो केतकर सरांपासून सुरू करून मी तुमच्याकडेच येणार आहे. वाघजी, केतकर सर, या सगळ्याच्या अनुषंगाने एक मोठा प्रवाह इथला इंटेलेक्च्युअल क्लास मधला असा सुद्धा मुद्दा मांडतोय की हा वनी नावाचा हा मुलगा टेररिस्ट होता का, तो नंतर बघता येईल किंवा त्याच्यावरती प्रोसिक्युशन सुद्धा नंतर बसवता येईल आणि सगळं करता आलं असतं. त्याला ज्या प्रकारे पकडण्यात आलं आणि त्याच्यावरती ही कारवाई करण्यात आली, ही टाळता आली असती का? आणि त्याच्यावरती ओमर अब्दुल्लांचं विधान मला लॉजिक म्हणून यासाठी समोर आणावं असं वाटतंय की जे हयातीत त्याला जमलं नाही ते त्याने केवळ त्याच्या एका क्षणाच्या मृत्यूनंतर घडवून आणलं. 30-40 हजार लोकांचा जमाव तिथे जमतो त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी. या बाबतीतलं एकूणच अशा तरुण मिलिटंट्सच्या बाबतीतलं धोरणाच्या बाबतीत काही वेगळा विचार व्हावा असं आपल्याला वाटतं तटस्थपणे बघताना? नाही, मला असं वाटतं हा प्रश्न केवळ काश्मीर पुरता नाहीये. हाच प्रश्न नक्झलाइट एरियामध्ये कित्येक लोकांना अशाच प्रकारे प्रथम विलन आणि नंतर हिरो अशी 2 स्थानं प्राप्त झालेली आहेत समाजामध्ये आणि राजकारणामध्ये. तीच गोष्ट आपण भिंदनवालीच्या काळामध्ये सुद्धा म्हणू शकतो. त्यामुळे हा प्रश्न आत्तापुरता नाही, हा कायमचा आहे. ह्या आत्ताची जी चर्चा आहे त्या चर्चेला जे 3 परिमाण मगाशी परत मी रिपीट करतो की हीच घटना अशाच स्वरूपात
जर काँग्रेसचं मुख्यमंत्री असताना किंवा ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना झाला असता तर देशभर भारतीय जनता पक्षाने हंगामा केला असता की हे सरकार ताबडतोब बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट आणा आणि पूर्ण ताकद सैन्याच्या हातात द्या. हो. आता ते तसं काही बोलत नाहीत कारण त्यांचं सरकार दोन्ही ठिकाणी आहे. हो. म्हणजे एक प्रश्न जो आहे तो काश्मीरच्या अंतर्गत प्रश्न आहे बरं. ज्याच्यात भारत आणि पाकिस्तान आपण जरा बाजूला ठेवू. दुसरा प्रश्न आहे तो पाकिस्तानच्या हस्तक्षेपामुळे घुसखोरीमुळे दहशतवादी घुसवल्यामुळे भारत पाकिस्तान आणि काश्मीर असा एक वेगळा त्रिकोण निष्कारण तयार केल्यामुळे तो तयार होतो. चौथा जो मुद्दा आहे तो कोणी सहसा मांडत नाही तो म्हणजे काश्मीरचं स्वातंत्र्य. काश्मीरला एक स्वायत्तता नव्हे तर एक स्वातंत्र्य मिळावं ही भूमिका कायम म्हणजे कायम ब्रिटननी आणि अमेरिकेने घेतलेली आहे. ते खासगीमध्ये घेतात कधी जाहीरपणे सुद्धा घेतात. हो. कृष्ण मेननची युनायटेड नेशन्स मधली भाषणं हो. अमेरिका आणि ब्रिटनच्या ह्या दुटप्पी धोरणाच्या बद्दल कायम त्यांनी सांगितलेले आहेत हो. की काश्मीर बद्दल तुम्ही भूमिका घ्या. त्यावेळेला एकाच देशाने भारताची भूमिका मांडली आणि बाजू घेतली तो म्हणजे त्यावेळेचा सोव्हिएत युनियन हो. आणि नंतरचा रशिया. हो. परंतु अजून सुद्धा रशिया ह्या प्रश्नावरती 100% भारताच्या बाजूचा आहे. परंतु अमेरिका आणि युरोप यांचा काश्मीरकडे बघण्याचा दृष्टिकोन, पाकिस्तानचा बघण्याचा दृष्टिकोन आणि काश्मीरच्या अंतर्गत जनतेमध्ये असलेले प्रश्न या सगळ्याचा विचार करून आत्ताचं जे जगातलं वातावरण आहे बरं. जे अत्यंत प्रक्षोभक झालेलं आहे विशेषतः गेल्या 5 वर्षामध्ये हो. पश्चिम आशियामधल्या घटनांनंतर, हो, हो. परवाच्या ब्रेक्सिट नंतर हो. आणि अमेरिकेमध्ये आता मोदी आणि ह्या एकूण आता ब्लॅक व्हाईट ह्या पार्श्वभूमीवरती आपण ज्यावेळेला व्हायलन्सचा विचार करतो हो. त्यावेळेला आपण स्वाभाविकच कोणत्याही मिलिटरीला असेल किंवा ब्युरोक्रेसीला असेल किंवा पॉलिटिकल क्लासला असेल हे बघावं लागेल बरं. की हा प्रश्न आपण भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे म्हणजे काय रणजी ट्रॉफीची मॅच नाहीये. Exactly. इथे तुम्हाला हा प्रश्न आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक हो. असा बघायला पाहिजे. परंतु सगळी चर्चा काँग्रेसने काय केलं, भाजपने काय केलं, अशा पद्धतीने आपण जी करतो बरं. याचं कारण आपल्या डोक्यातच अजून बरं. हा पक्षबाजीचा प्रश्न आहे, हा राष्ट्रीय प्रश्न नाही असा आहे. हो. तो आंतरराष्ट्रीय पातळीपासून सुरू होतो बरं. हे लक्षात घेऊनच आपल्याला ह्या प्रश्नाचा विचार करायला लागेल. मग तुझ्या त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की वाणीला ज्या पद्धतीने मारलं हो. ते योग्य होतं का. ते हीच चूक सर्वसाधारणपणे सर्व राज्यकर्त्यांनी केलेली आहे आणि तशाच प्रकारची चूक यांच्याकडनं झाली आणि त्यांना अंदाज नाही आला की त्याचा प्रक्षोभ किती मोठ्या प्रमाणावरती होईल. बरं. आपल्याला प्रेसने जास्त जाणवून दिलं नाही हो. पण अफजल गुरु नंतर सुद्धा प्रचंड मोठा प्रक्षोभ झालेला होता. हो. अफजल गुरु नंतर खुद्द दिल्लीमध्ये हो. फक्त कन्हैया कुमार नाही दिल्लीमधल्या कमीत कमी 2000 वकील आणि प्राध्यापकांनी कळवलं होतं सरकारला की तुम्ही अफजल गुरुला ज्या पद्धतीने फाशी देताय ते गैर आहे, त्याचा प्रक्षोभ निर्माण होईल काश्मीरमध्ये. हो. हो. अशा अनेक वकिलांच्या सह्या असल्या. ते काही देशद्रोही नव्हते वकील हो. बरोबर आहे. परंतु त्यांना असं आवाहन केलं हो. म्हणूनच त्यांना देशद्रोही ठरवण्यात आलं होतं. हो. असा विचार करून आपल्याला चालणार नाही, वणीबद्दलचा असेल किंवा काश्मीरबद्दलचा असेल. बरं. वाघजी. मगाशी सत्यजित जी बोलता बोलता वणीबद्दल तो पॉप्युलर होता असं म्हटलं होतं. मला वाटतं पॉप्युलर म्हणे सुप्रसिद्ध, आपण त्याला कुप्रसिद्ध बोलूया. आपण कॉन्टेक्स्ट लक्षात घ्या ना, तुम्ही शब्दात नका त्यांच्यामधला- बघू, कॉन्टेक्स्ट लक्षात घ्या. नाही आलं लक्षात मला. त्यांच्या मी popular आपलं होतं. आलं लक्षात मला. आता गंमत अशी आहे की आता कुमारजींनी 3-4 पॉईंट मांडले, अतिशय चांगलं आहे. मला राजकारणात जायचं नाही पण फक्त एकच मुद्दा सांगतो की काश्मीरचा प्रश्न हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला कोणी. काश्मीर हा प्रश्न भारत आणि पाकिस्तानच्या मधला होता. हा द्विपक्षीय पक्षाला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिलं कोणी, इथपासून चर्चा सुरू होते. पण आपण तिकडे जाऊया नको. आज वयम पंचम शतम या न्यायाने पाकिस्तान मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे विपन्नावस्थेत असलेला पाकिस्तान आपल्याला जास्तीत जास्त ह्या आंतरराष्ट्रीय मॅपवर आणून, जसं केतकर साहेब म्हणाले की अमेरिकेकडनं, ब्रिटनकडनं, कारण ह्यांना सातत्याने शस्त्र पुरवठा पाकिस्तान आणि भारताला करायचा आहे. ते भारत आणि पाकिस्तान हे दोन्हीही शस्त्र आयातदार आहेत. हे जर सोडलं होता तुम्ही जेएनयूला तुम्हाला थोडक्यात एका वाक्यात सांगायचं झालं, तुम्ही जेएनयूचं रिपीट 2.0 व्हर्जन इकडे दाखवलं, तिकडे कन्हैया तयार केला होता तुम्ही, इथे तुम्ही या वनीला आता मोठा करून टाकला. कसं आहे की आतापर्यंत असं झालं नाहीये का. अगदी तुम्ही दुसऱ्या महायुद्धामध्ये एक असा भस्मासूर तयार झाला होता हिटलर, परंतु ज्यावेळी हिटलर मेला त्यावेळी हिटलरला पाठिंबा देणारी लोक नव्हती का, हजारो करोडो लोक होती. परंतु ज्यावेळी हिटलर मेला त्यावेळी ती सगळीच जण मत फलक्रम पॉईंट जो असतो, हे जे महत्वाचे असतात त्यांना आपण गोळ्या घालूनच ठार केलं पाहिजे. मी तर म्हणतो की नुसते हा वणित देशद्रोही होता, तो देशद्रोही होता की नव्हता त्याच्यावर पोस्टमार्टम करा, अशा प्रकारचे प्रश्न विचारणाऱ्या लोकांच्या बुद्धीची मला कीव येते. ज्याने आपल्या लष्कराच्या एका
मोठ्या जवानाला ठार मारलं, अधिकाऱ्याला ठार मारलं, बरं. जिकडची लोक बंकरच्या बंकर नदीमध्ये फेकून Exactly. देतात, तिकडचे आपले स्वतःचे जवान आहेत, जे भारतीय हो, जवान हो. आहेत, त्यांच्यावर हल्ला होतो. ही लोक देशद्रोहीच आहेत. या देशद्रोहाचा मग. बिमोड आपल्याला करावाच मग. लागेल. आणि या देशद्रोह्यांना चांगली जे गोष्ट लोक आहे. सपोर्ट पण करतात ते पण तेवढेच हो, हो, देशद्रोही हो, हो, आहेत. हो. पण एकाच वेळी आपल्याला PDP बरोबर सत्ता कशी काय नाही, हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. एक लक्षात घ्या की या दोन्ही वेगळ्या काय? हे कसं काय? उलट तो वनी खरा, तो वनी अस्सल की जो स्वतः सरळ म्हणतो की बाबा मी भारताच्या विरोधात आहे, तो पीडीपी सारखं राजकारण करत नाही. म्हणजे तुम्हाला पीडीपी चालेल आहे, पण तुम्हाला वनी नाही चालणार. हा काय प्रकार आहे? नाही, तुम्ही सच्चा आणि एकीकडे अस्सल म्हणजे काय? देशद्रोही आहे. सच्चा आणि अस्सल म्हणजे अस्सल देशद्रोही असं तुम्हाला म्हणायचं एक्झॅक्टली, मग तो किमान अस्सल देशद्रोही एक्झॅक्टली. आहे. मग त्याला PDP चं अस्सल काय गोळी नाही, करायचं? त्याला अस्सल गोळीने आमच्या सैन्याने उडवलेल्या आहे. आणि ती गोळी अस्सल होती. अशा तऱ्हेच्या लाखो आणि करोडो गोळ्या आमच्या सैनिकांकडे आहेत. हे बरं. पाकिस्तानने ठीक आहे. आपल्या मार्फत लक्षात मी ठेवा. कार्यक्रमाच्या शेवटी मला थोडासा वेळ मिळाला आणि मी मगासपासून मला जाता आलं नव्हतं. अशोक पंडित आपल्यासोबत आता थेट लाईव्ह आहेत. अशोक पंडित जी, आप दो प्रतिमाओं से मैं आपसे जोड़ने की कोशिश कर रहा हूं. एक तो आप बेसिकली कश्मीर से हो, आपके परजादा वहां से थे, और यहां पे अभी भारत और कश्मीर की भी बात हो रही है. जिस तरह का पॉलिटिक्स वहां पे खेला जा रहा है, भाजपा, पीडीपी, ओमर अब्दुल्ला की पार्टी और बाकी की पार्टियां, अभी कांग्रेस को थोड़ा सा बाजू में रखेंगे, किस तरह से आप देख रहे हैं? क्या यहां से स्थिति सुलझ रही है या और भी उलझ रही है? देखिए, मैंने पहले भी ये जिक्र किया कि आज जो कश्मीर में जो पॉलिटिकल सिचुएशन है जी, भारतीय जनता पार्टी और पीडीपी की सरकार वहां पे है. तो भारतीय जनता पार्टी के जो प्रवक्ता उन्होंने कहा कि सरकार ऐसी बनी है, ऐसी इलेक्शंस जी. में हमें वोट्स मिला ऐसे पार्टी है. जी. लेकिन जमीनी हकीकत यह है कि कश्मीर पे राज आज हुर्रियत कॉन्फ्रेंस और पीडीपी का है. जी, भारतीय जनता पार्टी का प्रेजेंस जम्मू और कश्मीर में बिल्कुल ही नहीं है. आप मुझे एक बात बताइए, जितने भी पोर्टफोलियोज हैं इस पूरे गवर्नमेंट में, बीजेपी के पास कौन से पोर्टफोलियो और पीडीपी के पास कौन से पोर्टफोलियो, आप अंदाजा लगा लीजिए. आपको पता चल जाएगा कि बीजेपी का प्रेजेंस क्या है और पीडीपी का प्रेजेंस क्या है वहां पे. जी, रही बात, मुझे इस पॉलिटिक्स में नहीं जाना जी. है. सिचुएशन ये है कि आप आज की सिचुएशन में कश्मीर में जो हालत है, आप तो कहा करते थे ना कि आर्मी के हाथ में दे जी. दीजिए. तो आज जो हालत है पूरी कश्मीर को आप सिक्योरिटी फोर्सेस के हाथ में क्यों नहीं दे देते? काहे के लिए पॉलिटिकल इंटरफेरेंस हो रहा जी. है? रोज हमारे सिक्योरिटी फोर्सेस के जवान वहां मारे जाते हैं. आप हर रोज देखिए, आप यंग, बहुत सारी चीजें तो रिपोर्ट ही नहीं होती है. मेरा ये प्रॉब्लम है एज अ सिटीजन ऑफ दिस जी. कंट्री और कश्मीरी पंडित होने के बावजूद पिछले 25 साल में कश्मीर की हालात में कोई अंतर नहीं आया है. जी. टेररिज्म वैसे का वैसा ही है. हम अपने आप से झूठ बोलते हैं ये बोल के कि भाई आतंकवादी कम हो गए. कोई आतंकवादी नहीं कम नहीं हुआ है. जिस दिन वहां का पॉलिटिक्स, जिस दिन वहां का हुर्रियत कॉन्फ्रेंस चाहे कश्मीर में हंगामा करना, वो करता है. उसको कोई रोक नहीं सकता, क्योंकि वहां पर पीडीपी की जो सरकार है, पीडीपी जो है पॉलिटिकल जी, पार्टी, जी. इज अ वेरी वेल नोन प्रो सेपरेटिस्ट पॉलिटिकल पार्टी. जी. इसको समझना बहुत जरूरी है. अगर आप इसको नहीं समझोगे तो पीडीपी को हैंडल करना आपके बस की बात नहीं है. यह हकीकत है, इसमें कोई दो राय नहीं जी. है. और मेरे जी. लिए अगर देश को खतरा है तो पाकिस्तान से नहीं है. इस देश में बैठे हुए बुद्धिजीवी जो अपने आप को बुद्धिजीवी बोलते हैं, ओपिनियन मेकर्स बोलते हैं, जो ऐसे किलिंग्स को एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग्स बोलते हैं. पाकिस्तान ने तो बाद में बोला, जी. लेकिन यहाँ के बुद्धिजीवियों ने, यहाँ पर सीनियर एडिटर्स न्यूज चैनल्स के, उन्होंने खुलेआम बोला कि ये एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग्स है. जब तक हमारे देश में ये कैंसर और ये गैंग्रीन हमारे ही देश में पलने वाले इस जी. देश में रहेंगे, तब तक ये देश, टेररिज्म खत्म नहीं होगा इस देश में. कार्यक्रमाच्या शेवटी एकाच कुठल्या तरी एका चित्राने आणि चष्म्याने काश्मीरच्या प्रश्नाकडे बघता येणार नाही. जसं कुमार केतकरांचा एक दृष्टिकोन आहे, भाजपचा सत्ताधारी म्हणून आहे, तसाच काश्मीरशी थेट संबंध असणाऱ्या अशोक पंडितांचा सुद्धा एक दृष्टिकोन आहे. पण या सगळ्यामध्ये वास्तव हे आहे की या आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी घटना घडलेली आहे त्यामुळे परिस्थिती शांत झालेली नाहीये, अशांतता कायम आहे आणि त्या अशांततेच्या आचेवरती आपण आपली भाकरी मात्र भाजून घेतली जाते आहे. आणि हे काश्मीरचं खोरं असंच धगधगतं ठेवणार का, की हेच राजकारण हे काश्मीरचं भागध्येय आहे, हे येणारा काळ ठरवणार आहेत. पण तुर्तास सध्या तरी काश्मीर जो मधल्या काळामध्ये जरा वाटत होतं की कदाचित खोऱ्यामध्ये थोडीफार शांतता पसरते, लोक मेनस्ट्रीम मध्ये भारताशी जोडून घेतले जात आहेत. तिकडे आता ज्या भाजपचा सगळ्यात जास्त तिथल्या सत्तेला विरोध होता, काँग्रेसला विरोध होता, तोच आता तिथे शासनात असल्यामुळे कदाचित काही गोष्टी शांत होतील, कदाचित त्याला सुरुंग लावू शकतो या नव्या घटनांमुळे. होऊ नये हीच अपेक्षा आहे.
चर्चेच्या शेवटी आपण लोकांनाही विचारलं होतं की भाजपची धोरणं चुकली का, काश्मीरबाबत भाजपचं धोरण चुकलंय का. लोकांनी काय प्रतिक्रिया दिली, म्हणजे तुम्हीच काय प्रतिक्रिया दिली स्क्रीनवरती पाहू शकता. फार कमी फरकाने साधारण अंदाज आहे, 57% लोकांना वाटतंय की धोरण चुकलंय, पण 43% लोकांना तसं वाटत नाही. आणि कदाचित हाच फ्रॅक्चर्डपणा, हाच दुभंगलेपणा साधारणपणे काश्मीरच्या बाबतीत बघायला मिळतो, जो आपल्याला चर्चेत सुद्धा बघायला मिळाला. पण शेवटी सामोपचार हा शब्द तुम्हाला कितीही नाजूक, साजूक आणि कितीही ताकाऊ वाटला आजच्या काळामध्ये काश्मीरच्या बाबतीत, तरी सामोपचार आणि समजूतदारपणा हाच ऐतिहासिकदृष्ट्या योग्य ठरलेला आहे, तो काँग्रेससाठी असो की भाजपसाठी. चर्चेच्या शेवटी आपल्याला कुमार केतकर सर, ब्रिगेडियर हेमंत महाजन, अतुल लोंढे, सत्यजित तांबे, अशोक पंडित आणि वाघ सरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.